अमरावती पोलीस शहर वाहतूक शाखेच्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात साजरे। स्थानिक इरविन चौकात व परिसरात वाहन चालकांना राख्या बांधून व सुरक्षिततेचा संदेश देऊन राखी पौर्णिमा साजरी। स्थानिक इरविन चौकात रक्षाबंधनानिमित्त अमरावती शहर पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेकडून एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये अमरावती शहर वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी तसेच इतर अधिकाऱ्यांना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी केली। त्याचबरोबर वाहतूक शाखेतील महिलांकडून वाहन चालकांना राख्या बांधून त्यांच्याकडून सुरक्षिततेची ओवाळणी मागण्यात आली। शहरातील गणमान्य महिला, वाहतूक शाखेतील अधिकारी कर्मचारी, महिला अधिकारी कर्मचारी, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि पोलीस अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। महिलांच्या सुरक्षेला धोका असा निर्माण करत असेल तर अशा सर्व व्यक्तींबद्दल तात्काळ माहिती पोलिसला पोहोचवा, म्हणजे अशा व्यक्तीवर कारवाई करता येईल आणि आपले सर्व महिला, सर्व समाजातील सर्व व्यक्ती, विशेष करून महिला संदर्भात काही गुन्हे घडत आहेत, काही शरीराविरुद्ध जे महिलाविरुद्ध काही गुन्हे जे समाजामध्ये घडलेले आहेत, ज्याच्यामुळे प्रचंड असा रोष आपण आताही पाहत आहोत। काही एक महिला आणि मुलगी जी होती डॉक्टर, तिच्याबद्दल जे घटना घडलेल्या आहेत, त्या अशा सर्व घटनांचा आपण सर्वजण निश्चित करतो, तर अशी घटना घडू नये याकरिता आपण सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे। आणि पोलीस आयुक्तालय अमरावती शहर येथे माननीय पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय पोलीस उपायुक्त DCP कल्पना बारोकर मॅडम, माननीय पोलीस उपायुक्त शिंदे सर, माननीय पोलीस उपायुक्त पाटील सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील सर, सर्व यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा अमरावती शहर यांच्या वतीने आज आपण इरविन चौक तसेच नागपुरी गेट चौक या ठिकाणी रक्षाबंधन अनुषंगाने सर्व वाहन चालकांना राखी बांधून त्यांच्याकडनं अपघात होऊ नये आणि जीवितहानी होणार नाही याकरता आपण सर्व वाहतूक नियमांचे पालन व्हावे याकरता आपण त्यांना लायसन्स सोबत बाळगावे, हेल्मेट घालावे, सीटबेल्ट बांधावा, दारू पिऊन वाहन चालवू नये, ट्रिपल सीट चालवू नये, कर्कश हॉर्न वाजवू नये, अशा सर्व प्रकारचे मोटर वाहन कायद्याअंतर्गत सर्व सूचना देऊन विद्यार्थ्यांना, पालकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना अशा सूचनांचे पॉम्पलेट तयार करून आपण ते सर्व वाहन चालकांना तोंडी सूचना देऊन तसेच पॉम्पलेट वितरित करून त्यांच्याकडनं आपण राखीची भेट म्हणून त्यांच्या जीविताची हमी आणि दुसऱ्यांच्या जीवितांची हमी असे आपण ओवाळणी म्हणून घेत आहोत। सर्वप्रथम मी रक्षाबंधन निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। आज आमच्या वाहतूक विभागाने जे कार्यक्रम आयोजन केला होता, विविध विभागात कार्यक्रम आयोजन केलेला आहे। याचा मुख्य उद्देश म्हणजे रक्षाबंधनच्या संदेशसोबतच आम्ही हे आश्वस्त करतो सर्व महिला भगिनींना आणि सर्व समाजाला, पोलीस आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत आणि कुठलीही काही माहिती असेल, काही अप्रिय घटना आपल्या आजूबाजूला घडत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, डायल 112वर डायल करावे। त्यासोबतच वाहतूक विभागामार्फे हा जो उपक्रम केलेला आहे, या उपक्रमाचा उद्देश आहे की सर्व वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दल सर्व आमच्या वाहतूक विभागातील महिला अधिकारी आणि महिला अंमलदार हे आवाहन करत आहे की कुठलेही ॲक्सिडेंट टाळण्यासाठी वाहतुकीचा नियम पाळला पाहिजे आणि वाहतुकीचा नियम पाळल्यास जीवितहानी होणार नाही आणि अपघातसुद्धा कमी होतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।